नमस्कार. खाऊ संस्कृतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गुळ आंबा. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. किसून घेतलेली कैरी, गूळ, मीठ, विलायची पावडर. गॅसवर कढई गरम करून घेऊ. त्यामध्ये किसलेली कैरी घालू. या 3 मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत मी किसून. त्या सर्वात आधी घातलेल्या आहेत. यानंतर कापून घेतलेला गूळ घातलेला आहे. कैरीचा किस मी 2 वाटी घेतलेला आहे. अगदी दाबून 2 वाटी कैरीचा किस घेतला आणि तेवढाच गूळ घेतलेला आहे. अगदी दोन्ही समप्रमाणात घ्यायचे. त्यानंतर आपण थोडंसं मीठ घालू. मिठाने कैरीला पाणी सुटेल आणि गूळ विरघळायला मदत होईल. मीठ व्यवस्थित कैरीमध्ये हलवून घेऊ. कैरीचा किस हा मी मोठ्या साईजच्या किसणीने किसून घेतलेला आहे. तुम्ही बारीक साईजच्या किसणीने किसून घेऊ शकता. आपण यावर आता झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून घेऊ. कैरी मऊ होईपर्यंत वाफवून घ्यायचे. झाकण ठेवून वाफवल्याने कैरीला आणि गुळाला चांगलं पाणी सुटेल. पहा 5 मिनिटांनी पाणी सुटलेलं आहे कैरीला. आता आपण मिक्स करून घेऊ. एक अर्धा राहिलेले गुळाचे तुकडे आहेत, ते व्यवस्थित फोडून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला. कैरीचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे. आता सगळा गूळ विरघळला गेलाय आणि कैरीला रंगही वेगळा आलाय. दोन्ही बोटाच्या मध्ये घेऊन पाहायचंय. तार सुटली तर समजायचं आपला गुळ आंबा तयार झालाय. व्यवस्थित हलवून घेऊ. तुम्हाला गुळ आंब्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जवळून दाखवते तुम्हाला गुळ आंबा कसा झालाय तो. चला तर मग आपण वाटीत काढून घेऊया.